जय महाराष्ट्र मंडळी. महाराष्ट्र ही केवळ एक भौगोलिक सीमा असलेला प्रदेश नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून, पराक्रमातून आणि आदर्शामधून निर्माण झालेला स्वाभिमानाचा एक भव्य हुंकार आहे. ही ती पावनभूमी आहे जिथे अन्यायाविरुद्ध आणि दडपशाही विरुद्ध कधीही माना झुकवल्या जात नाहीत, तर ताठ मानेने आणि छातीठोकपणे संघर्ष केला जातो. संतांची भूमी, पुरोगामी विचारांची अधिष्ठान आणि अन्यायाविरोधात पेटून उठणारा मराठी माणूस ही या राज्याची खरी ओळख आहे. आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जो अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे, तो केवळ दोन राजकीय पक्षामधील किंवा दोन गटामधील सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठीचा सामान्य लढा उरलेला नाही. हा लढा आता थेट बनला आहे निष्ठा विरुद्ध गद्दारी, मूल्यांची जपणूक विरुद्ध सत्तेची लालसा आणि संविधानाचा आत्माविरुद्ध राजकीय मनमानी. दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठातील कायदेशीर प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष एकाच मुख्य प्रश्नाकडे लागलेले आहे. लोकशाहीत जनतेचा कौल आणि पक्षाची मूळ ओळख ही संविधानाच्या चौकटीत कशी सुरक्षित राहते. पक्षाची स्थापना, त्याग आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी. शिवसेना या संघटनेची स्थापना वंदनीय हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, भूमिपुत्रांच्या हक्कासाठी रक्षण करण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी केली. हा पक्ष एका दिवसात किंवा कोणत्याही सत्तेच्या बळावर उभा राहिलेला नाही. कार्यकर्त्यांचा त्याग, पक्षाचे चिन्ह आणि नावाला घराघरात पोहोचवण्यासाठी पिढ्यानपिढ्यांच्या शिवसैनिकांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं, त्याग केला, अहोरात्र कष्ट उपसले. तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर उभा राहिलेला हा पक्ष आहे. जनतेशी जोडलेली नाळ. राजकीय सत्ता संघर्षाच्या प्रवासात जेव्हा काही घटक सत्तेच्या आणि कागदपत्री बहुमतावर जोरावर मूळ पक्षावर अधिकार सांगू लागतात, तेव्हा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या मनात तीव्र भावना निर्माण होतात. आढळ श्रद्धा. इतिहास साक्षी आहे की सत्तेच्या ताकदीवर किंवा कायदेशीर प्रक्रियेतील पळवाटांचा वापर करून पदे मिळवता येतात, परंतु जनतेच्या मनातील अढळ श्रद्धा, प्रेम आणि निष्ठा कधीही विकत घेता येत नाही. त्यानंतर राजकीय संघर्ष आणि नेत्यांची भूमिका. या संपूर्ण राजकीय उलथापालथीच्या काळात राजकीय नेतृत्वाने दाखवलेला संयम आणि ही भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. जेव्हा जवळचे सहकारी वेगळी भूमिका घेतात आणि सत्ता गमावण्याची वेळ येते, तेव्हा दोन मार्ग उपलब्ध असतात. एक म्हणजे सत्तेसाठी तडजोड करणे आणि दुसरा म्हणजे आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहून जनतेच्या दरबारात जाणे. स्वाभिमानाची निवड. कोणत्याही पदाचा मोह न बाळगता स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जनतेमध्ये जाऊन उभे राहणे ही एक खऱ्या नेत्याची ओळख मानली जाते. शून्यातून विश्व. संकटाच्या काळात डगमगून न जाता शून्यातून पुन्हा संघटन उभं करण्याचा प्रयत्न करणे हाच कोणत्याही लोकशाही चळवळीचा पाया आहे. कुटुंब प्रमुख म्हणून कार्य. विशेषतः कोविडच्या महासंकटाच्या काळात प्रशासनाने, नेतृत्वाने जनतेला दिलेला धीर आणि दाखवलेली माणुसकी ही महाराष्ट्रातील घराघरात आजही आदराने आठवली जाते. कायदेशीर आणि घटनात्मक पैलू. 10वी अनुसूची. भारतीय संविधानातील 10व्या अनुसूचीचा मुख्य हेतू हा लोकशाहीचे मूल्य जपणी करणे आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जनतेच्या कौलाशी प्रतारणा करू नये हा आहे. या कायद्याच्या चौकटीत खालील महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत. विधिमंडळ पक्ष विरुद्ध मूळ राजकीय पक्ष. लोकशाहीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष नव्हे. विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष या दोन कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे भिन्न बाबी आहेत. संघटनेची मूळ रचना. पक्षाची मूळ घटना, नोंदणीकृत सदस्य, मध्यवर्ती कार्यकर्ते आणि तळागाळातील लाखो कार्यकर्ते हा कोणत्याही राजकीय पक्षाचा आत्मा असतो. अपात्रतेची कारवाई व विलिनीकरण. पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदीनुसार मूळ पक्षातून बाहेर पडलेल्या गटाला कायदेशीर संरक्षणासाठी दुसऱ्या एखाद्या नोंदणीकृत राजकीय पक्षात विलीन होणे किंवा स्वतःचे बहुमत सिद्ध करणे यासारख्या कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ जेव्हा संविधानाच्या मूळ भावनेच्या आणि कायदेशीर तरतुदीचा सखोल विचार करते, तेव्हा ते भविष्यातील लोकशाहीसाठी एक वस्तुनिष्ठ वस्तुपाठ ठरत असते. जनतेचा न्यायालय आणि लोकशाहीतील अंतिम सत्ता. कायदेशीर आणि घटनात्मक लढाई. न्यायालयाच्या वर्तुळात चालत असले तरी लोकशाही हे सर्वात मोठे आणि सर्वोच्च न्यायालय जनतेचे न्यायालय असते. स्वाभिमानाची परंपरा. महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृतीत निष्ठेला नेहमीच उच्च स्थान दिले जात आहे. दिल्लीच्या राजकीय दबावाला न जुमानता स्वाभिमानाने उभे राहण्याची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. जनतेचा कौल. राजकीय अन्यायाचा आणि तडजोडीचा हिशोब जनता योग्य वेळी आपल्या मताधिकाराच्या माध्यमातून करत असते. सत्ता संघर्षाचा मार्ग. सत्तेचा आणि संघर्षाचा मार्ग कठीण असू शकतो, परंतु अंतिम विजय हा नेहमी निष्ठा आणि संविधानाच्या तत्वांचा असतो. निष्कर्ष. अंतिम निकाल किंवा राजकीय घडामोडी काही असो,
लोकशाहीत अंतिमंत जनताच खरी मालक असते. संविधानाची चौकट, कायद्याचे महाराष्ट्राचे भवितव्य आणि लोकशाहीचे अस्तित्व अवलंबून असते. आगामी काळात महाराष्ट्राची राजकीय दिशा आणि स्वाभिमानाची ही परंपरा अधिक मजबूत होत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.